तर सकाळचे वाजले आहेत 11 आणि सर्वांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांचं स्वागत आहे अक्षता ब्लॉग्समध्ये आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि आज सोमवार आहे तर माझी देवपूजा वगैरे लवकरच झाली आणि आता स्वयंपाक पण सगळा करायचा आहे। सकाळी तर काही स्वयंपाक नाही केला तर आता सगळं बाकीची थोडीफार ना घरातली कामंसुद्धा पेंडिंग आहेत। आणि ध्रुव पण सकाळी लवकर उठलेला तर त्याला सकाळी ॲपल एक खायला दिलेलं, त्यानंतर त्याला जरा बाहेरून फिरून आणलं। मग तो आता जरा झोपला आहे तर म्हटलं आता तो झोपला आहे तोपर्यंत ना घरातली राहिलेली पटापट कामं आवरून घेते। तो काही जास्त झोपणार नाही आहे, लवकरच उठेल पण जेवढं होईल तेवढं आवरून घेते। आणि सकाळपासून चहा वगैरे पण नाही घेतला आहे तर आता चहा ठेवते, चहा घेते। आणि आज आहे स्पेशल दिवस म्हणजेच मम्मी पप्पांची आज ना ॲनिव्हर्सरी आहे। त्यांच्या लग्नाला 26 वर्ष कंप्लीट झाले आणि आता 26 वर्ष कंप्लीट होऊन 27वं वर्ष त्यांचं चालू होणार आहे। तर त्यांना आम्ही रात्रीच ना 12 वाजता विश केलं तर आज थोडंसं सेलिब्रेशन वगैरे पण करणार आहोत आम्ही। तर बघू कसं काय सेलिब्रेशन होईल आणि हे तर काय मम्मी पप्पांना आयडिया नाही आहे तर आम्हीच ठरवलं आहे तर बघू कसं काय। आणि आता राहिलेली घरातली कामं ना आवरून घेते पटापट आणि ध्रुव झोपला आहे तुम्हाला दाखवते। अंधार केलाय खोलीमध्ये नाहीतर तो ना उठणार, मला दाखवते। तो आता झोपलाय तर तो उठायच्या अगोदर ना त्याचं खाऊ पण त्याचं जेवण पण रेडी करून ठेवते आणि भाजी चपाती पण ना करून घेते। पण सगळ्यात अगोदर चहा वगैरे घेते आणि सकाळी कपडे पण धुतलेली तर ती सुद्धा सुकत टाकली आहेत। आणि आता बाकीचं थोडंफार बाकीचं काम राहिले घरातलं छोटं मोठं तर त्याला आवरून घेते पटापट। चला परत किचनमध्ये आले आणि ॲक्च्युली सकाळी ना मला मंदिरात पण जायचं होतं पण मी रेडी झाले आणि तेवढे ध्रुव सुद्धा उठला आणि तो रडायला लागला तर माझं काही जाणं झालंच नाही। तर बघू दुपारी नाही तर संध्याकाळी जसं वेळ भेटेल ना तसं मग जाऊन येईल। त्याबद्दल कामं लवकर झाली मग दुपारी फ्री असेल तर मग मला जायला भेटेल। तर चला मी आता सगळ्यात अगोदर चहा वगैरे घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते। उठलाय आणि मी आता चहाच प्यायला बसलेली, चहा पण घेऊन आले बघा, चहा आणलाय। आणि ते ध्रुव पण उठला, बोलली ना तो जास्त झोपणारच नाही तर आता मी चहा आणि बिस्किट खाते आणि ध्रुव पण बघा तर चला मी चहा बिस्किट नाश्ता करून घेते। दुपारचे 1:30 वाजलेत आणि ध्रुवने ना सगळ्या घरभर पसारा करून ठेवला आहे, तुम्हाला दाखवते बघा। इथं सगळा पसारा आहे, इथे मी चटई उचलून ठेवली तर त्याने परत इथे हातरून ठेवले, इथे सगळी कपडे काढून ठेवले, तिथे मी घड्या मारून ठेवायचे ती कपडे तर त्याने ती तिथे बघा सगळी खुर्चीवर होती ती सगळी खाली काढून ठेवलेत। आणि आता ध्रुवला ना भरवते मी, दूध चपाती देते ते बघा। इथे मी त्यासाठी दूध चपाती आणली आहे, इथे बघा मी ध्रुवसाठी इथे दूध चपाती आणले तर आता त्याला मी भरवते। मगाशी दुधामध्ये चपाती ना भिजत ठेवलेली त्यात चांगली भिजले त्यामध्ये आणि मग थोडंसं मॅश करून ध्रुवला आता मी खायला देते बघा। त्याची बघा कशी मस्ती चालू आहे बघा, भूक लागली ध्रुव। आणि मग आता हे खाऊन झालं की ध्रुवला लगेच आंघोळ घालून घेणार, मग तो ना नंतर जरा वेळ झोपेल दुपारी। तर चला मी आता हे ध्रुवला भरवते। आणि ध्रुवने मांडी पण घातली बघा, बस खाली बस, बस तू नीट बस, मी काढते।
संध्याकाळचे 5:15 झालेत आणि दुपारी पण ना ध्रुवला आंघोळ घातली, त्याचं आवरलं, मग तो झोपला. मग घरातली कामं बाकी होती ती सगळी आवरून घेतली. भांडी वगैरे भांडी होती, परत लादी पुसणं, तर तेही आवरून घेतलं. आणि आता 5:15 झालेत आणि मम्मी पण कामाला गेली, तीही यायचा टाईम झालाय. तर एका साईडला असा कडक चहा ठेवलाय, त्याच्यामध्ये पुदिना, अद्रक आणि टी मसाला पण टाकलाय. आणि ते ध्रुवसाठी पण ना ओट्सची खीर बनवते मी, तर तीच तिथे ठेवले. तो आता उठेलच, तर म्हटलं तो उठायच्या अगोदर त्याचं खाऊ तयार करून ठेवते. पण मग तोपर्यंत तो उठेपर्यंत जरा थंड पण होईल, मग तो उठला की त्याला मग खायला देईल. इथे बघा आता चहा पण होते, ध्रुवची ओटची खीर पण होते. आलं की तुम्हाला दाखवते. आता मम्मी सुद्धा आली आहे आणि आपला इथे चहा आणि ध्रुवची खीर सुद्धा रेडी झाली, तुम्हाला दाखवते मी. चहाही रेडी झाला आणि ते ध्रुवची खीर सुद्धा रेडी आणि इथे मम्मीने येताना भाजी घेऊन आले आणि मम्मी बसली आहे, तुम्हाला दाखवते. तिथे ध्रुव झोपलाय, मम्मी बसले. आता मी मम्मीला चहा देते. आत्ताच आले मम्मी, तर लगेच मम्मीला चहा पण देते आणि मीही चहा घेते. तुम्ही पण या चहा प्यायला. आणि ते बघा ध्रुवसुद्धा उठलाय आणि मम्मीला सुद्धा मी चहा दिलाय आणि ध्रुवचा पण आता खाऊ दिलाय. तर आता ध्रुव खातोय ओटची खीर. ध्रुव यम्मी यम्मी. हा चला, याचा असंच खाणं चालू राहील. आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत 6:10 झालेत. साडे 8 झालेत आणि कीर्ती आत्ताच आली आहे जॉबवरून आणि तिने ना खाऊ आणलाय. तर ध्रुव ना तिच्या पाठी लागलाय, बघा कसं. आणि तिने त्या साईड म्हणजे असं खाऊ आणलंय आपलं वेफर चॉकलेट्स. तर ध्रुवसाठीच ती म्हणते मी आणलाय, तर ध्रुव तिच्या पाठी लागलाय दे दे म्हणून. तुम्हाला दाखवते. ते बघा तिला दे दे बोलते, बघा किती चॉकलेट्स आणले. आधी किची दे माझी मला. ध्रुव कोणाचं आहे, कोणाचं आहे, देत ना तुला. कसं मागतोय तिला दे. आधी किची दे माझी मला. आणि माऊ त्याला किशी मागते, तो नाही बोलतोय पण चॉकलेट पाहिजे त्याला. नाही देणार तुला. आधी किची दे माझी मला. ही बघा तोंडात आहे बशेरी. आणि बघा काय दे मला खाऊ द्या. त्याला आता खाऊ पाहिजे म्हणजे पाहिजेच. कसं असं किची दे माझी, किची दे. ध्रुव नाही देत तुला. आता ही आली की तो पळायला नाही देत. तर आता फक्त चॉकलेट पाहिजे. दे ना बघू काय करतो. घे चिडला आता चिडला. ओ हॅप्पी. बघा कशी स्माईल. चॉकलेट भेटलं की लगेच स्माईल. आता माझ्याकडे आला, तर माझ्याकडे आलाय चॉकलेट घेऊन. चॉकलेट दे. ध्रुव मला किशी दे, मला किशी दे. चला नाही बोलतोय. चला चला मम्माला किशी दे ना. किशी दे ना मम्माला. स्वयंपाक ना पूर्ण कंप्लीट झाला आणि मग अशी ध्रुवला सुद्धा मी वरण चपाती खायला दिली आणि तो आता झोपलाय. आणि आता वाजलेत 11 आणि थोड्या वेळात आता पप्पा पण येतीलच. मग आम्ही केक कटिंग करू, कारण आज मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे. आणि जेवणामध्ये आपलं सिम्पलच जेवण बनवलं आहे. तर वाटाणा बटाट्याचा रस्सा बनवला आहे, तुम्हाला दाखवते. इथे वाटाणा बटाट्याचा रस्सा बनवला आहे.
याच्यामध्ये चपाती आहे, याच्यामध्ये चपात्या आहेत, भात आहे आणि ही दुपारचीच मटकीची भाजी आहे. तर ती गरम करायला ठेवली आहे तव्यामध्येच. कारण चपात्या झाल्या, तवा गरम आहे तर त्यामध्येच गरम करायला ठेवले. तर आता मी जेवून घेते आणि मग पप्पा आल्यावर केक कटिंग करायचा आहे, तर केक कटिंग करू तेव्हा. आणि माझा अवतार आहे तो प्लीज इग्नोर करा, त्याच्याकडे लक्ष नका देऊ. आणि चला मी आता जेवते आणि मग तुम्हाला केक कटिंग करताना दाखवते. तर आता पप्पा घरी आले तर आता आम्ही केक कटिंग करतो. पप्पांची आणि मम्मीची ॲनिव्हर्सरी आहे त्यासाठी. आणि ते ध्रुव पण ना झोपलंय. हॅपी त्यांचा अवतार तुम्ही आता इग्नोर करा. आणि ते हा केक आणलाय रसमलाई. आता मम्मी पप्पा केक कटिंग करत आहेत. हॅपी ॲनिव्हर्सरी मॉम डॅड. तर मी ना केक घेतलाय खायला आणि केक टेस्ट करून बघते कसा लागतो. कारण आम्ही ना ह्या केकची ऑर्डर दिलती आणि हा केकचा फ्लेवर आहे रसमलाई. तर आता मी खाऊन बघते कसा आहे आणि तुम्हाला पण रिव्ह्यू सांगते. केक टेस्टला खरंच खूप छान आहे, टेस्टी आहे. आणि ऑर्डर दिलेला तसं म्हणजे आहे, तर खरंच खूप छान आहे केक. तर आणि आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं, फक्त केक कटिंगच केलं, जास्त काही केलं नाही. कारण केक कटिंग करायला खूप लेट झाला. पप्पांचं आज काम होतं म्हणून पप्पा गेलते, तर पप्पाने यायला पण लेट झाला त्यामुळे. तर आणि हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय आणि सर्वांना गुड नाईट.